वहिनी बॉस बघा, मी तुम्हाला बोललो होतो रिटर्न जाऊया म्हणून. आपला जीव जाणार होता. चला रिटर्न चला. हे बघा, तुम्हाला जो काही 6 शृंगार तिला घालायचा आहे ना, तो जाऊ दे तिकडे. घरात जाऊन वाटल्यास मी घालतो. मी तिकडे जाऊन तुमची करमणूक करतो. पण आता चला जाऊया. घर घेण्यातली नाहीये भद्रा. असलं फालतू भिंतीनं खपाण्यातली नाहीये मी. मला माझ्या प्रश्नांची उत्तर पाहिजेत. मला कळलं पाहिजे. मला सगळं कळलं पाहिजे. मावळे वहिनी बॉस तुम्ही आहात? डोळे उघड करो ना. माझी हिंमत होत नाही आहे. डोळे उघड करो ना. गायब झाली. वहिनी बॉस तुम्ही आहे ना सुपरमॅन आहात. सुपर वुमन आहात. झालं माझं कौतुक करून. चल मग आता. शक्ती आपल्याला न सांगता देवळात गेले. नक्की काय कारण असेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिला आपल्याविषयी खरं काय ते कळलं तर नसेल ना. सोडणार नाही तिला. सोडणार नाही. शक्ती, नाही रडू नकोस आणि अजिबात काळजी करू नकोस. मी आले ना. तुला तुझ्या स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा ना. हो आई, मला ना खूप विचित्र स्वप्न पडतात आणि मला त्या स्वप्नांचा अर्थच कळत नाही. आई आई तू सांग ना ग मला. आमच्यासोबत काही वाईट घडणार आहे का? तुला सगळं माहिती असेल ना. प्लीज मला सांग. मला काहीतरी मदत कर. मला काहीच कळत नाही. मी काय करायचं? शांत हो, शांत हो. एवढा विचार करू नकोस. सांगते तुला तुझ्या स्वप्नांचा अर्थ सांगते. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. चेटकोबाचा अंत जवळ आलाय आणि तो अंत तुझ्या हातून लिहिलाय. काय? आई, त्या स्वप्नामध्ये मी साजा शृंगार केला होता. नववधू सारखी नटले होते. म्हणजे या सगळ्याचं कनेक्शन माझ्या लग्नाशी आहे. शक्ती, किती विचार करतेस तू? नियतीच्या मनात जे आहे तेच घडणार आहे. फक्त तुला काय करायचंय ते सांगते. तुझ्या स्वप्नात आलेल्या शृंगारातली प्रत्येक गोष्ट तुला मिळवायची आहे. आता ती कशी मिळवायची हे संपूर्णतः तुझ्यावर अवलंबून आहे. नियतीची परीक्षा समज आणि मला विश्वास आहे की माझी शक्ती काहीही करू शकते. हो आई, पण सध्या आमच्या आयुष्यात जे काही घडतंय ना त्याची मला टोटलच लागत नाहीये. आई, त्या स्वप्नामध्ये शिवाने माझ्यावर हल्ला केला. देवळातली घंटा त्याने माझ्या डोक्यात घातली. याचा अर्थ शिवा माझ्या जीवावर उठला रे. शक्ती, शिवा तुझ्या जीवावर कधी उठूच शकत नाही. चेटकोबाने वश केला असेल त्याला. कसं काय शक्य आहे? ती मोहिनीची बाहुली आम्ही त्या यज्ञात जाळून टाकली आणि नंतर ते साधूबाबा म्हणाले होते की आता शिवाला कुठलाही धोका नाहीये. मग तो चेटकोबा शिवाला कसा काय वश करणार आहे? शक्ती, मोहिनीची बाहुली जाळली जरी असली तरी चेटकोबा जिवंतच आहे.
त्याचे डावपेच तो खूप हुशारपणे खेळतो. मलाही कधी कधी अंदाज लागत नाही. तुला फक्त एक गोष्ट करायची आहे, यापुढे शिवावर बारीक लक्ष ठेवायचंय. मैत्रीचा आत्मा अजूनही अस्तित्वात आहे. वहिनी बॉस चला लवकर. इथे जर आपण थांबलो ना तर डेंजर काम होईल आपलं. चुप, ऐकू दे मला काय बोलतात ते. आई ते साजा शृंगार मी मिळवल्यानंतर काय? नेमकं पुढे काय करायचंय? सांगते, जोखमीचं काम आहे. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. कलयुगानंतर येणाऱ्या युगात सूत्रधार म्हणून भूमिका तुला बजावायची आहे. आई आदिशक्तीची सूत्रधार. लोकांच्या हितासाठी, जगाच्या उद्धारासाठी तुला सज्ज व्हावं लागेल. आणि यासाठी तुझ्या स्वप्नात आलेल्या शृंगारातला एक एक अलंकार तुला मिळवायचा आहे. एकदा का ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आल्या ना की चेटकोबाची सगळी मायावी शक्ती तुझ्याकडे येईल. मायावी शक्ती मला? पण त्या मायावी शक्तीचं मी काय करणार? लोकांचं कल्याण. नकारात्मक गोष्टींना सकारात्मक गोष्टींकडे नेण्यासाठी तुला या शक्तीचा वापर करायचा आहे. आस्था, श्रद्धा, दैवी भक्तीचं साम्राज्य तुला उभं करायचं आहे. आणि असुर शक्तींना या सृष्टीपासून, या सृष्टीच्या कणाकणापासून तुला दूर ठेवायचं आहे. करण ऐक ना, हा शिवा इकडे काय करतोय? शिवा 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 हा काय बहिरा झालाय का? शिवा शिवा अरे अरे मैत्री कुठे गेली? अरे हा बैल मध्ये आला नसता तर त्या मैत्रीच्या तोंडून आणखीन याची बाईक मिळाली असते. पावलाटा